नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। नगर परिषद देसाईगंज के कर्मचारी पिछले 7 दिनों से अपनी मूलभूत सुविधाओं को लेकर हड़ताल पर है। कर्मचारियों की इस श्रेणी में महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत राज्य के सभी अधिकारी, नगर परिषद के कर्मचारी, सफाई कर्मचारी शामिल हैं। उनकी मुख्य मांगें कुछ इस प्रकार है। पुरानी पेंशन, एनपीएस, यूपीएस का कार्यान्वयन, 10, 20, 30 नगर परिषद कर्मचारियों को सुनिश्चित प्रगति योजना का कार्यान्वयन, अग्रिम वेतन सब्सिडी का भुगतान 1 माह पहले, सेवानिवृत्ति वेतन योगदान और अवकाश वेतन योगदान को सहायता अनुदान में शामिल किया जाना चाहिए। कर्मचारियों की ये मांग पिछले 7 दिनों से देसाईगंज नगर परिषद के कर्मचारी हड़ताल पर है, तो आम लोगों को भी परेशानी हो रही है, सरकारी कामकाज में भी परेशानी हो रही है। कर्मचारी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी 29/8/2024 पासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन आपलं जाहीर केलेलं आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या जवळपास 20 वर्षापासून शासन स्तरावर पेंडिंग आहेत। अजूनही कोणत्या बाबतीत शासनानं ह्या मागण्याकडे लक्ष दिलेले नाही, संपूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे। जवळपास 8 दिवस झाले आमचा संप सुरू आहे, परंतु अजून कोणती ठोस निर्णय घेतलेला नाही। त्याच्यामुळे अशीच जर हा संप सुरू राहिला तर ह्या 2-4 दिवसामध्ये सर्व सेवा ज्या नागरिकांना पोहोचण्यात येतात नगरपालिका क्षेत्रामध्ये ह्या सेवा बंद करण्यात येईल आणि ज्या होणारा परिणाम याला जबाबदार शासन राहील। 2005 नंतरच्या नगर परिषद अधिकारी कर्मचारी यांची निवृत्ती वेतन योजना लागू असताना योजनेची अंमलबजावणी अद्याप झाली नाही। 94 नंतर जे कर्मचारी नगरपालिकेमध्ये रोजंदारीवर स्थायिक होते त्यांना शासनानं 2019 मध्ये स्थायिक केलं, परंतु जुनी पेन्शन योजना ती पूर्ववत बंद केली, तरी जुनी सेवा जोडून त्यांची पेन्शन योजना लागू करण्यात यावं। 2005 नंतर आमचे जे काही कर्मचारी नव्याने लागलेले आहेत त्यांची सुद्धा पेन्शन सेवा सुरू करावं। 10, 20, 30 ही योजना लागू करण्यात यावी। आमचे सफाई कामगार आहेत त्यांच्या मागण्या आहेत, अजूनही बरेच पदे रिक्त आहेत, नवीन पदाची भरती केलेली नाही, तरी ह्या मागण्या शासनाने तात्काळ मंजूर कराव्या। गढ़चिरौली से बाबू कुरैशी की रिपोर्ट। ऐसे ही खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।